पोलीस भरती करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। अखेर जी.आर. आलेला आहे। या जी.आर. मध्ये आपण पाहणार आहोत वयाची मर्यादा किती आहे, किती पदे आणि कोठे आहेत। तर चला सुरू करू आपल्या व्हिडिओला। तर सर्वांनी पाहू शकता हा केव्हाचा जी.आर. आहे। तर हा 20 ऑगस्ट 2025 म्हणजे हा आजचा जी.आर. आहे। या जी.आर. मध्ये काय म्हटलेले आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेला मान्यता देण्याबाबत। तर तुम्ही सर्व बघू शकता हा गृह विभागाचा जी.आर. असून हा दिनांक 20 ऑगस्ट 2025 चा आहे। आता यामध्ये काय म्हटलंय आपण पाहून घेऊया। ही प्रस्तावना बघा। प्रस्तावनेमध्ये काय म्हटलंय, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 2024 ते 2025 म्हणजे साधारण 2 वर्षातील ही पदे रिक्त होणारी पदे असून ही प्रक्रियेला मान्यता देण्यात आलेली आहे। तर आता आपण शासन निर्णय वाचून घेऊया। शासन निर्णय काय म्हणत आहे, 2024 व 2025 कालावधीतील ही रिक्त पदे आहेत। ते रिक्त पदे किती आहेत, तर पोलीस शिपाई यासाठी 12,399 पदे हे फक्त पोलीस शिपाईसाठी असणार आहेत। तर चालकसाठी 234 पदे हे चालकसाठी असणार आहेत। तसेच बॅट्समनला 25 हे 3 नंबरला बघा, बॅट्समन 25 पदे आहेत। तसेच सशस्त्र पोलीस शिपाईसाठी 2393 आणि कारागृह शिपाईसाठी 580 म्हणजे टोटल 15,600च्या वरती पदे तुम्हाला मिळालेले आहेत। तर साधारण एकूण 15,631 पदे ही सध्याच्या पोलीस भरतीमध्ये असणार आहेत। तसेच काही नियम व अटी आहेत ते आपण पाहून घेऊया। वित्त विभागाने सांगितलेले आहे की 50% पदे भरण्यास अनुमती देण्यात आलेली आहे। तर कुठली, सरळ सेवेच्या। परंतु हे बघा, सदर संवर्गातील 100% पदे किती, 100% म्हणजे 15,631 पदे लगेच लागलीच भरायला सांगितलेली आहे। यासाठी सूट सुद्धा देण्यात आलेली आहे। परंतु कशासाठी सूट दिलेली ते आपण पाहून घेऊया। सामान्य प्रशासन विभागाच्या 2022च्या शासन निर्णयातील तरतुदीमधून शिथिलता देण्यासाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया घटस्तरावर राबवण्यात येत आहे। परंतु हे पाहू शकता, हे पहा, OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे सध्याची जी तुमची परीक्षा असणार आहे ती OMR ह्या ज्या सीटवर असणार आहे। सन 2022-23 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल मर्यादा ओलांडलेला म्हणजे ज्यांचं वय जास्त झालेलं आहे त्यांच्यासाठी हा 4था मुद्दा आहे। या मुद्द्यात काय म्हटलेलं आहे, ज्यांनी कमाल वयोमर्यादा ओलांडलेली आहे कधी, 2022-23 मध्ये, त्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून, इथे पहा, एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात आलेले आहे। म्हणजे ज्यांचे वय जास्त आहे त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे। प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी ही पूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच म्हणजे सध्या इथे 450 रुपये ओपनसाठी आणि इतर मागासवर्गीयांसाठी 350 रुपये शुल्क असणार आहे। तर खाली एवढी काही महत्त्वाची माहिती नाही आहे। तर हा जी.आर. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो, त्यामध्ये हा जी.आर. मी टाकून देईल। त्यामुळे सर्वांनी मला कमेंट करून नक्की सांगा। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व अशा नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।